आयला भारी आली बरं का गोट लावल्यानंतर आता चक्कर मारली मी इकडं वावराकडे. आता काय करू गोट काढून घेऊन इथं आहे ना जातणारला घासच देतो टाकून. इनी दीपीने नांगरीला काही काय ऊस लावतो का काय करतो काय माहिती आता इथं. आयला इकडे इकडे कुठं नांगरेल त्यांनी त्याचा वावर सोडू. या नारळाच्या लेवलला होतं वावर इथं बांध होता बांधच गायब झाला यो आईच्या गावात. अय इकडे ये. अरे कधी आला तू? मी कधी काही आहे ना पण आम्ही इकडं वावराकडे लक्ष द्यायला नाही म्हणून लई तुम्ही माझलिंग करायला लागले का? अरे काय बोलतो तू येड्यागतला का? म्हणजे मी काय बोलतो तुला माहित नाही का? अरे हे आपलंच आहे काय येड्यागत बोलतो अरे राहा? काय याच्यात काढ राहील तू बांध कुठं होता? हे बघ हे नारळ दिसतं का नारळ ह्या लेवलला बांध होता म्हणजे तू एक सरी डायरेक्ट माझ्या वावरात पाडली. हा? तुझं माझं काय करतो? हे माझंच आहे तू ही तुझंच आहे. मग मी जर इकडे ऐक मी जर तुला वाट्याचा वावर घेतला जमल का? जमल का? ही काय तुझंच आहे का? ही काय माझंच आहे? एवढं कळत ना मग काय करत होती दोन साऱ्या पाडायची बांध कुठे बांध अरे वाढलं म्हणून काय बिघडलेला का एवढं बडबड करायला लावला? तुला कळतं का काही? तुला काय वाटलं मी इकडे लक्ष नाही माझं म्हणून तुम्ही काही करणार का? अरे रासन दिवस कष्ट करतोय ह्याचं सोनं करतोय रासन दिवस बघ हात असं तुझं माझं करायला लागला. अशा जमिनी वाढीतो काय? तुझं माझं करायला तुला बाहेर लावला होता काय? असे कष्ट करतो जमिनी वाढ राहिला इकडं दोन दोन हात दरवेळेस आणू का? तू काहीतरी काशी करतोच देऊन काय बोलतोय लगा ज्ञान गेल्या ग? जाऊ द्या माझं करतोय जाऊ द्या म्हणतो लय माझल्यान करायला लागलं तू. हे बघ तुला सांगतो बोलत झाला का दाखताय तू? त्या ट्रॅक्टर वाल्याला बोलव आणि इथं रोटा मारून टाक आणि इथं बांध करून घे. जरा नीट बोलावा शिकला सवरलेला येतला का? फोन कर ट्रॅक्टर वाल्याला काय फोन बिन नसतो करत. फोन कर मला इथं घास टाकायचा तिकडे टाक इथं मला नको शिकू ज्ञान असलं. ऐकत जाय मी फोन कर ट्रॅक्टर वाल्याला पटक्यान नाहीतर मी हे बघ पोलीस केस करीन. तुझं ज्ञान गेलंय का रे? पोलीस केस करीन. काय बोलतोय ना का? पोलीस केस करेन जम काय करायचं ते कर जा. काय करायचं म्हणजे? काय करायचं अरे म्हणजे? गप नाही. काय करायचं म्हणजे? काय करायचं काय काय करायचं म्हणजे? हा? काय करायचं म्हणजे? मारू नको हे बघ मारू नको तुला सांगा तुम्ही मारू नको. लय ऐकून घेतलंय लय दिवस तू तुझं डोकं खाल्लंय बांध 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 करतो रे. लय दिवस ऐकून घेतलंय. हे बघ इथंच तुला मी पुरीन बरं का तुला सांगतो. जाऊ द्या आलाय बायकोचं ऐकून आणि माझ्यावर टाव काढायला लागला रे. तुला हे शिकवलंय तुला? तो शिकेल का? कधी बांधा तो कोणासाठी? शिकेल का? तो शिकेल का मला? तो शिकेल तो शिकेल का मला? मारतोय मला लागत माझला व्हायला खाऊन माझं खाऊन बांध कुरू कुरू जमिनी वाढीतो आणि मला मारतोय. चले मावशीला सांग पाहिजे का ती हा बांध त्यात. बांधावरून बांधत आले. हा चल सांग. तीच मारत चालत बांध. हा म्हणजे आई वडील तरी काहीतरी करतात. ती मावशी काका बाबा तिथे बांधलं चालत चला लवकर. खराब आहे या पोराला. आपले बांध चालले. अरे मारायच्यात लायकीच आहेस. तुला आहे ना पोलिसाच्या ताब्यात द्यावं लागत पोलिसाच्या. तसं दुधाचं पांग फेडलं का? कष्ट करून हात दिसलं माझं भांडणं करतो रे माझ सगळं फुकरचं खातो माझला माझ्या दादागिरी करतो. बायकोचा बैल बायकोने सांगितलं असं मला हाणायला. जास्त बोलू नको. काय चाललंय तुमचं सांग की त्याला. ए म्हाताऱ्या त्याला सांग म्हातारं. बघितलं का स्वतःच्या बापाला म्हातारे म्हणतो लाज वाटते का? रासून दिवस गेलोय. पुढे काय मारायचं हा? काय भांडणं कशामुळे करताय? तुमच्या कमायचे काय? अरे तुम्हाला लाज वाटत? एका आई बापाचे तुम्ही एका रक्त माणसाचे लाज नाही वाटत? एवढ्याशा याच्यासाठी तुम्ही भांडणं पायामुळे दिवस बघायला भेटले. बघितलं का? म्हातारा मेलं ना मग सांगतो तुला. तुला मारू तुम्ही तुला अरे गप रे बाबा.
बाबा तिकडे चढ रे दादा तू तिकडे चढ. इकडे नाही, नाही. अगा हे मस्त समजून घेतलं धावू धावू येतोय अरे तू चढलाय ना खोरे तू. तुला अक्कल नाही? किती समजून घेऊ आगाव दगड घेऊन येतो बैल बायको पाडले वाडगाव, अरे काय केलं तुमच्याकडे तुम्ही काय म्हणता रे काय म्हणता काय करू आता? बारको लाज वाटते का तुझ्यामुळे झालं हे गपला का बायलेचा बायकोचा बैल तो व्हायना ना संड्या फक्त हिला काय काम नाही तुला पोरगी देतात कोणी माझ्या अंगाला लावलाय तुझ्या नवऱ्याला पोरगी देतात तुला कोणी अरे तोंड बंद. अरे नका का द्या ना मग तुला तरी सांभाळा का नाही लहानपणापासून मरशील तू मला नसून बोलतोय. काय झालं? त्याला माझ्या अंगावर कुणी लावला मी लावलं का? मला राम तर भाऊ, फक्त काय झालं? तिला बोल नको. सांगायचंय. अरे वाडगावाने बांधून बांधलं काय ती सख्खे भाऊ आहेत अरे ते. सख्खे भाऊ आहेत ना तुम्ही ते म्हणतात ना मने ना सख्खे भाऊ पक्के वैरी हा ह्या बोकड्याला कळलं पाहिजे ना बोकड्यावानी केस बोकड्यावानी केस वाढीले बघ बोकड्याला काय करतो बघ हा? अरे, मार गे. येडेवानी काय करतो? येडेवानी काय करतो तू येडा आहे का? हा? ए ए अरे ऐक ना माझं डोकं फोडीलं डोकं अरे गप्प बस ना. ऐक ना, ऐक ना. अहो सरपंच साहेब माझ्या सोन्यासारख्या बापाला मारला ऐकायचंय का नाही 2 मिनिटं ऐका ऐकायचंय का नाही अरे तू शिकलेला आहे ना ते तर आहेच शेतामध्ये तू तर शिकलेला आहे ना शिकवूनच शान खाल्लंय म्या तू काय गु खाल्ला का उगाच गेलता का मुंबईला गप्पा, गप्पा. बोकड्या घुरट बोकड्या याच्यासाठी लहानाचे मोठे केले का तुम्ही? त्याच्यासाठी लहानाचे मोठे केले सांगायचंय बाबा हो, इथे शेवटी पण होती, पण होती. पण होते नाही तर काय आहे? काय झालं मला सांगा. आम्ही अनावर राजूस कष्ट केलं त्या बाळगावला शिकवलं आणि शितारा करून दिली होय, अरे बा. बाण कोरला का नाही खरं बोलायचं अरे काय त्या बांधत तुझं लय धंदा उलट अरे काय ते आहे. बांधाची? बाण अरे कोरलेला गरीब हिनी वारला तर सख्खेच भाऊ आहेत ना तुम्ही एका पाठीला पाठवून आलाय का? तो थोरलाय. माझी थोरलंय म्हणजे काय माझी जमीन घेणार का ह्यो? त्याने गुळ खाल्ला, तू नको ना खाऊ. अरे ये या हे नारळाच्या लेवाला बांध होता यांनी 2 साऱ्या वाढिल्यात माझ्या तुला बाळगाव अक्कल का व्हायची रे? हा अरे म्हाताऱ्या तुझं माझं आहे ए, तुम्ही गप्प बसा. माझ्या कशात? त्याला काय घ्यायचं? अरे, त्याला वाटा नाही का? त्याच आहे की म्हाताऱ्या म्हातारा काय म्हणतो तू होणार नाही का डांगऱ्या ए, गप्प ना. तू काय तसं राहणार आहे का बघ कसं बोलतोय अरे, गप्प ना बाबा. तुम्ही आले नसते ना इथं ज्याला पुरला असतं मी जमिनीत अरे बांध मारला नीट करू. याच्या ताटात जेवले त्याच्यासाठी पुरापुरीसाठी तू आता कोर्टात केस टाकीतो हा झटाक पोलिसाला बोलितो तुमच्या ताटात जेवढं वाटलं तेवढंच खावं ना. दुसऱ्यांच्या ताटातलं ए, कशाला तू चाललं? बोलू नको ना. त्याचा भाऊ. बघ कशी चुरू चुरू बोलती तू नको बोलू. तुम्हाला कळतं का वहिनीशी कसं बोलायचं? अगं नको. हा? मला अर्थुरीने बोलता आणि मला म्हणता. मोठ्या माणसांच्या मध्ये नको बोलू गप्प बस तू. मग त्या कशा काय मला बोलतात बायकोचं बैल म्हणजे मी काय मानावर शिकवलंय अगं का? बाई तोंड बंद कर आता तू तरी. तुला शिकवा येत नव्हतं का भांडण करू नको हे आहे आपलंच आहे तुला म्हणून राबवायचंय का? तुला राबवायचं अरे का? ऐका ना ट्रॅक्टर वाल्याला बोलव हो हा थांबा तुम्हाला ऐकून घ्यायचंय का? काय करायचं सांगा हे मिटवून घ्या चांगलं नाही रे लोकांना हसू होतंय अरे ह्या तुमच्या बापानी रक्ताचं पाणी करून एवढी प्रॉपर्टी तुम्हाला कमवून ठेवली आणि तुम्ही आयत्या पिठावर रेगा वाढायच्या तर ते सोडून दिलं आणि भांडणं करता तुम्ही अरे कळतंय का हे तुम्हाला ए पुरी किती केलं तर तो मोठा बाया न देऊ हा? बापाचा जागा होईल तो. हाय ना भाया माझा. मग कळत नाही का मी पण त्याची वहिनी आहे. बोलायचं सुद्धा अगं पाहिजे किती ना. केलं तर तो तुला चुकला. आणत तो चुकला. तू काय चुकती? मी काय म्हणते तुला वाटतं ना तुझा पान कोरलाय मोजणी आणा आणि मोजून घ्या आणि प्रश्न मिटून टाका. ए बाई तुला म्हणणं लावता आली पोराला ना आता काय फायदा आहे? नाही ते घेऊन द्या मोजून घ्या मिटून टाका नको ती कितकी रोज उठून त्या वावरासाठी एवढा गोंधळ तुम्हाला काय असतो. ठेवलं का नाही दोघांना कशाचं काय होते मी किती काढून गेले त्याला वाटलं मला कळत नाही मी पुण्याला जॉबला आहे मी येत नाही इथं 6 महिने अरे ठीक आहे ना 6 महिने येत नाही मग यायचं आणि एकदाच भांडणं करून जायचे का सरपंच हे पण साहेब. तुला- हाताचं बघा काय झालं माझ्या लेकाला चिकवून मला काय पाय फेरला यांनी नाटक आहे मला पाप केला आहे असं दिवस कष्ट केलं लग्न केलं नाही माझ्या लेकासारखा पहिलवान सांभाळाय आज माझ्या अंगावर येतोय पटतंय का रे? सुहास, पटतंय का तुला मला सांग बरं. पटतंय का? हा?
मोठ्या भावाला दुःखी आम्हाला नवरा बायकोला घालवलं की तुम्हाला? दादा. आम्हाला नवरा बायकोला घालवायचंय? चुकलं माझं मला खरंच कळालंच नाही. तू लहानपणी एवढं माझं शिक्षणासाठी तू रोजनी कामाला जायचा, मला शाळा शिकवली, मी नोकरीला तुझ्यामुळे लागलो आणि हे 2 हाताच्या बांधासाठी मी तुझ्यासोबत भांडतोय. अरे आपण एका रक्ताबासाच आहे रे. कोण नाही बापकी सबकी सरपंच कोण नाही, आपल्याला एकमेकाला व्हायचंय. दादा मला माफ कर, चुकलं माझं. अरे पोरग हागलं म्हणून काय कापतात का? हे बघ तुला जेवढं वावर खायचं ना माझं तेवढं खा. अरे वावर तुझं चेला का तुझं माझं नका करू. हे बघ चुकलं माझं, इथून पुढं भांडण नाही करणार. हे बघा बाबा आई, आम्ही नाही भांडायचं कधी. सुखाने राहा, सुखाने राहा, एवढेच आमच्या अपेक्षा आहे. चांगलं नाही रे. कारण आहे ना, ही लोकं आहे ना, जमिनी वकिलांनी काढल्या. भासू. कोर्टात पैसे जमिनी विकून सरपंच साहेब, चुकलं आमचं. कष्टाने जमीन येतात, भांडून जमीन येत नाही. वकील मोठे झाले आणि कोर्टात जाणारे भिकारी झाले. बरोबर आहे, बरोबर आहे. दादा चल, जे झालं ते झालं, मला माफ कर. चल 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 उठ. पण आम्हाला तू घेऊ नका रे दादा. हे बघ मला इकडे यायला टाइम नाहीये. हे वावर पण तूच कर. मला काय द्यायचं ते 2-4 गव्हाचे पोते देत जाय वर्षाला, हा खायला. समजून घेतलं तर सगळं मला काही कमी नाहीये, पगार आहे मला भरपूर 60-70 हजार रुपये. तू आपलं कर खाय. का आम्हाला या म्हाताऱ्याला आपल्या दोघांचाच आसरा आहे की. तुम्हाला तुमच्याशिवाय आम्हाला हाय करायला कोणी एवढं कळलं लय झालं रे तुम्हाला, एवढं कळलं तरी. वेळ लागली कळायला. असं नका रे करू बाबा, पाया पडतो रे. बरं, चल. बाबा तुम्ही नका पाया पडू. चला 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 चला. चल. ती चप्पल कोणाची राहिली? बाबा चप्पल घाला. चला.